पठन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरेण विनश्यति विठाला विठाला हे अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महात्म्य त्या ठिकाणी प्रतिपादन करतात, अधिक संतांचं महात्म्य त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. वास्तविक पाहता हा अभंग असणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गात्यामध्ये 4092 अभंग आहेत. परंतु एवढ्या अभंगापैकी हा अभंग या ठिकाणी श्रेष्ठ आहे. विठाला विठाला कारण की अनेक जणांना असा प्रश्न निर्माण होईल की हाच अभंग श्रेष्ठ आहे, मग बाकीचे अभंग श्रेष्ठ नाहीत का, असा सर्वांना प्रश्न निर्माण होईल. परंतु हा जो अभंग आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामच अधिक संतांचं महात्म्य या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. कारण की दुसरे जे अभंग आहेत, काय उपदेशपर असतील, काय नामपर असतील, ऐक नाही, काय उपासनापर असतील, परंतु हा अभंग असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुबोध चतुष्ट युक्त हा अभंग या ठिकाणी विचलित केलेला आहे. विठाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की दर मुकाम दर कोस करत आपला दिंडी सोहळा असणारा आमच्या हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रीराम महाराज मुरलीधर मठ ते श्री क्षेत्र पैठण हा पायदिंडी सोहळा असणारा दर मुकाम दर कोस करत करत वाटाने भगवंताचं नामचिंतन करत करत तुम्ही आम्ही खेळू मेळी गदारोळी आनंदी, ऐक नाही, या नियमाप्रमाणे आपण सर्वजण असणारे भगवंताचं नामचिंतन करत करत आणि पैठणच्या दिशेने नाथबाबांकडे या ठिकाणी आपण सर्वजण निघालेलो आहोत. तरी आमच्या असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रीराम महाराज, सर्व असणारे वारकरी मंडळी या सर्वांना घेऊन आज पैठण क्षेत्राकडे त्या ठिकाणी त्यांची वाटचाल चालू आहे. तर आपण या सुशी वडगाव या गावामध्ये आपण मुक्कामा करता या ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि तर थांबल्यानंतर अतिशय सुंदर अशी भोजनाची पंगत त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ते असणारे गिरी महाराज आहे का नाही, त्यांची असणारी पंगत आहे. आणि जे असणारे सर्व वारकरी मंडळी भगवंताचं नामचिंतन करत काकडा भजन वगैरे हरिपाठ हे सर्व म्हणत आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि इथं आल्यानंतर एवढं प्रेमाने एवढं शुद्ध अंतःकरणाने त्यांनी सर्वांना या ठिकाणी पंगत घालून भोजन घालून सर्व आम्हाला या ठिकाणी तृप्त केलेलं आहे. म्हणून वास्तविक पाहता आपल्याला आता या ठिकाणी वाटचालीचं कीर्तन आहे. फक्त कीर्तन आपल्याला 15 मिनिटं करायचे आहे. इकडे किती 15 मिनिटं करायचं आहे. म्हणून नेम म्हणून आपण या ठिकाणी वाटचालीचं कीर्तन आपण थोडे वेळामध्ये या ठिकाणी संपणार आहोत. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला या अभंगाचं थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. विठाला कारण की या कीर्तना करता अनेक गुणेशन मंडळ या ठिकाणी उभे आहेत. वास्तविक पाहता चांगल्या दिंडीमध्ये सुद्धा एवढे गुणवान टाळकरी नसतात. परंतु इथं एकावणी बळेरे असे टाळकरी या ठिकाणी आहेत. आमच्या असणारे हरिभक्तीपरायण परमपूजा असणारे आमचे नवनाथ महाराज आहेत. आपले मच्छिंदर गोरख महाराज हे सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे हरिभक्तपणा आमचे परमस्नेही साहेबराव महाराज ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. चोपदार आहेत. सर्व आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट असणारे आमचे तुकाराम महाराज आहेत. पांडुरंग महाराज आहेत. पेटी मास्तर आहेत. आणि सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. आपला थोडकी मोडकी 10-5 मिनिटाची सेवा नियम म्हणून या ठिकाणी पार पाडायची आहे. विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये नामाचं महात्म्य या ठिकाणी प्रतिपादन करतात. कारण की तुम्हाला सर्वांना असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल
की कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं